2 किलोच्या प्रमाणात आज आपण गव्हाची कुरडई करणार आहोत। ही कुरडई अगदी खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र तयार होते। यामध्ये मी भरपूर टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे जरी तुम्ही पहिल्यांदा कुरडई करत असाल तरी अगदी परफेक्ट होणार आहे। कारण मी पण कुरडई नेहमी करत नाही, मला वाटतं मी 2 ते 3 वेळा फक्त कुरडई केलेली आहे आणि यावेळेस तर मी स्वतः ही कुरडई म्हणजे कोणाची मदत न घेता ही कुरडईचं सगळं चीक वगैरे काढण्याची प्रोसेस केलेली आहे। तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर आजची आपली ही मस्त अशी गव्हाची कुरडई करायला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता कुरडई किती छान अशी फुलली आहे, अगदी तेलामध्ये टाकल्यानंतर डबल ही झाली आहे। कुरडई करण्याची जी प्रोसेस आहे ना ती थोडी जास्त दिवस घेणारी आहे, म्हणजे 5 ते 6 दिवस आपल्याला या सगळ्या गोष्टीला लागणार आहे। 8 म्हटलं 7-8 दिवस म्हटलं म्हणजे 1 आठवडा म्हटलं ना तरीही चालेल। तर आपल्याला सगळ्यात आधी गहू भिजत घालायचे आहे। तर आज जर मी गहू भिजत घातले, आज मी सकाळी हे गहू भिजत घातलेले आहे। 2 किलो इथे मी गहू घेतलेले आहे। गहू कुठलाही घेऊ शकता, पण ज्याचं चीक जास्त निघेल आणि पांढरे शुभ्र आपल्या कुरड्या होईल असं इथे गहू घ्यायचं आहे। खूप असा रेशनचा वगैरे नाही घ्यायचा, कारण त्याचं जे चीक आहे ना ते खूप कमी निघतं। पारंपरिक पद्धतीने आय थिंक तेच वापरतात, पण मग आपल्याला चीक पण व्यवस्थित निघाला पाहिजे म्हणून मी इथे हा जो शरबती आहे तो घेतलेला आहे। म्हणजे तो माझ्याकडे होता म्हणून मी तोच घेतलेला आहे। तुम्ही लोकवन म्हणा 2189 असे जे गहू आहे ना तर ते पण घेऊ शकता। त्यानंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा। सुरुवातीला चाळून घ्यायचं काही कचरा वगैरे असेल तर, पण आजकाल किराणा दुकानातून जेव्हा आपण आणतो सगळं स्वच्छच असतं, त्याच्यामुळे मी चाळून घेतलेला नाहीये। जर गरज असेल तर तुम्ही याला चाळून पण घेऊ शकता। आता याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ। हे बघा 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलं। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि यावर झाकून 3 दिवस आपल्याला हे गहू भिजत ठेवायचे आहे। 3 दिवसात आपल्याला हेच पाणी न ठेवता दर 24 तासाने आपल्याला हे पाणी काढून दुसरं पाणी घालून याला ठेवायचं आहे। म्हणजे आज सकाळी जर मी हे घातलं तर उद्या सकाळी मी याचं पाणी काढून घेणार आणि फ्रेश पाणी यामध्ये घालणार। तर या पद्धतीने 3 दिवस करून घ्यायचं आणि जेव्हा आपण जुनं पाणी जेव्हा काढतो आणि नवीन पाणी घालतो तर जास्त गहूला धक्का द्यायचा नाही, नाहीतर त्याचं चीक तिथेच निघत राहतं। तर हलक्या हाताने त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर नवीन पाणी घालायचं। तर आता आहे आज 4था दिवस, म्हणजे 4थ्या दिवसाची आज सकाळ आहे आणि आता तुम्ही बघू शकता गहू व्यवस्थित प्रेस केल्यानंतर याचं चीक छान निघत आहे। हे तुम्ही 3ऱ्या दिवसापासून ट्राय करू शकता, म्हणजे 3रा दिवस आला ना की त्या दिवशी तुम्ही बघू शकता जर चांगला चीक असा निघत असेल तर त्या दिवशी काढलं तरीही चालेल। जेवढे दिवस तुम्ही जास्त ठेवाल तेवढे दिवस ते आंबट येतं। तर आपल्याला 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे। जर खूप ऊन असेल, तुमच्याकडे टेम्परेचर जास्त असेल तर तुम्ही 2 दिवस ठेवलं ना तरीही चालेल। काही लोक याला 1 दिवस उन्हात सुद्धा ठेवतात, पण उन्हात ठेवायची तशी गरज पडत नाही किंवा खिडकीमधून थोडं ऊन वगैरे येत असेल ना तसं ठेवलं तरीही चालेल। आता आजचा 4था दिवस आहे आणि यातलं मी जे घाण पाणी आहे ते काढून घेत आहे आणि हे जे गहू आहे फक्त गहू चांगल्या पाण्यामध्ये एकदा घालून घेते, म्हणजे जेव्हा आपण चीक तयार करतो तर तेव्हा त्या घाण पाण्याचा किंवा त्या पाण्याचा वास येणार नाही आणि आपल्या कुरडईला पण घाण वास येणार नाही। आता हे चीक काढून म्हणजे हे गहू आहे ना तुम्ही बाहेर दळायला पण देऊ शकता। आता मी इथे नाशिकला राहते तर आमच्याकडे जी गिरणी असते ना तिथेच एक छोटी गिरणी ठेवतात, ज्यामध्ये हे जे गहू आहे किंवा कुरडईचे गहू दळून मिळतात। तर तुम्ही तसं पण करून घेऊ शकता, पण आज मी हे मिक्सरमध्येच करणार आहे। तर मी सुरुवातीला हे जे आपण ज्यामध्ये आपल्याला हे गाळायचं आहे ना त्याला एक कपडा बांधून घ्यायचा। त्यानंतर एक सिंगल लेयर ठेवायची फक्त, त्यानंतर त्याच्यावरती एक चाळणी ठेवायची आणि हे बाजूला ठेवू। आता मिक्सरच्या पॉटमध्ये जो मीडियम साईजचा किंवा मधला जो पॉट असतो त्यामध्ये हे गहू घालायचे आणि पल्स मोडवरती किंवा असं ऑन ऑफ करत करत फक्त 1 मिनिट याला दळून घ्यायचं। दळताना यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आणि थोडं पाणी घालून याला छान दळून घ्यायचं। तर अगदी बारीक करायचं नाही, जो गहू आहे ना तो बारीक नाही झाला पाहिजे, फक्त
तो तुटला पाहिजे आणि त्यातून चीक बाहेर आलं पाहिजे. फक्त इतकंच आपल्याला करायचंय. 30 ते 40 सेकंदात हे होतं. 1 मिनिट पण आपल्याला याला फिरवायची गरज नाही. बघितलंत, या पद्धतीने मी बारीक करून घेतलं. आता चाळणीवरती हे सगळं पीठ घालायचं आणि या पद्धतीने चाळून घ्यायचं. यातलं जे चीक आहे ते या कपड्यावरती पडतं आणि कपड्यावरचं पण आपल्याला नंतर चाळून घ्यायचं आहे किंवा गाळून घ्यायचं आहे. आणि हा जो गव्हाचा चोथा उरलेला आहे तो आपल्याला परत एकदा त्याच्यामध्ये पाणी घालून परत एकदा त्याला आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पण भरपूर चीक असतो, तर ते एका भांड्यामध्ये काढू आणि या पद्धतीने असा चीक काढून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने दाबून दाबून काढून घ्यायचं आणि या पद्धतीने जे गाळलेलं चीक आहे ते या कपड्यातून या पद्धतीने चाळून घ्यायचं. हे बघा, असं छान चाळून गाळून घ्यायचं. इझिली हे चाळलं जातं. पण कुरडई करणं हे काही सोपं काम नाहीये. याला भरपूर मेहनत लागते. जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर नक्की मदतीला घ्या. इथे आता मी हे जे सगळं करते ना, तिथे माझ्या मदतीला तर कोणी नव्हतं. फक्त कॅमेरा पकडायला आयुष होता. तर आयुषनीच हे सगळं शूट केलेलं आहे, कारण माझे दोन्ही हात भरलेले होते. तर या सगळ्या माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जो गव्हाचा चोथा निघालेला आहे त्यामध्ये मी 2 ते 3 कप पाणी घातलं आणि परत याला छान असं मॅश करून करून याचं संपूर्ण चीक काढून घेतलं. आता त्याला पण याच पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं संपूर्ण चीक निघालेलं आहे. आता या चीकमध्ये आपल्याला तुरटी घालायची आहे. तुरटीमुळे आपलं जे चीक आहे ते चांगलं पांढरं शुभ्र होतं. आणि इथे एक मी महत्वाची टिप तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे गिरणी असेल आणि तुम्ही तिथून दळून आणलं ना, तर तुमच्या कुरड्या अजूनच चांगल्या पांढऱ्या शुभ्र होतात. कारण मिक्सरमधून दळल्यानंतर थोडीशी ताम ह्याच्यामध्ये जातेच. तर इथे म्हणूनच मी थोडीशी तुरटी वापरणार आहे आणि या पद्धतीने तुरटी मिक्स करणार आहे. म्हणजे आपले जे कुरड्या आहेत त्या छान अशा पांढऱ्या शुभ्र होतील. आता हे छान मिक्स करू आणि इथे तुम्ही बघू शकता वरती थोडीशी ताम आहे. तर आता काय करायचं? आता माझ्याकडे वेळ नव्हता इथे मी ही प्रोसेस जी आहे ती रात्री केलेली आहे. पण तुम्ही काय करायचं, समजा तुमच्याकडे वेळ असेल ना, तर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत हे सगळं तयार करून घ्यायचं किंवा दुपारी 4-5 वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्रपर्यंत म्हणजे 10 ते 11 वाजेपर्यंत किंवा झोपायला जाण्याच्या आधी जे काही पाणी निघालेलं आहे, चीकच्या वरचं जे पाणी निघालेलं आहे ना, ते पाणी फेकून द्यायचं. म्हणजे तेवढीच ताम कमी होते आणि त्यानंतर परत यामध्ये पाणी घालून हे रात्रभर ठेवायचं. आणि जेव्हा आपण याला ठेवतो तेव्हा त्याला अजिबात धक्का लावायचा नाही आणि अशा ठिकाणी ठेवायचं जिथून आपल्याला धक्का न लागता याचं जे पाणी आहे ते संपूर्ण निघेल किंवा काढता येईल. तर बेसिन जवळ ठेवा किंवा बाथरूममध्ये किंवा जे काही तुम्ही जिथे पाणी फेकू इच्छिता, टाकू इच्छिता त्याच्या जवळच हे भांडं ठेवायचं. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी भांडी आहे ती भरपूर चिकट होतात किंवा वाळल्यानंतर तर ती काढणं पण अवघड होतं. म्हणून काय करायचं, जेव्हाच्या तेव्हा ही भांडी सगळी घासून घ्यायची. तर इथे मी केलेली जी काही सगळी भांडी आहे ती सगळी घासून घेतलेली आहे. हे बघा, आज आहे दुसरा दिवस आणि आता तुम्ही बघू शकता इथे जे चीकमधलं पाणी जे आहे ते सगळं वरती आलेलं आहे आणि फक्त चीक जो आहे तो खाली तळाला बसलेला आहे. तर हे जे पाणी आहे ना ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर याला अजिबात धक्का न लागता या पद्धतीने मी काढून घेते. बेसिन जवळ किंवा सिंक जवळ शक्य नसेल तर या पद्धतीने तुम्ही पाणी काढून घेऊ शकता. हे बघा, बुडाला सगळं चीक आहे. आता हे चीक आपल्याला सुरुवातीला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे किती भांडं आपलं चीक आहे आणि किती आपल्याला पाणी लागणार आहे तर हे इथे कळेल. तर ह्या पातेल्यामध्ये मी हे मोजून घेते. अर्ध पातेल्यापेक्षा थोडं जास्त इथे हे आपलं चीक भरलेलं आहे आणि जेवढं आपलं चीक आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे.
जेवढं आपलं चीक आहे तेवढं पाणी तर आपल्याला वापरायचं आहे, पण जेव्हा आपण गरम करतो तर थोडं जास्त एक्स्ट्रा पाणी आपण टाकून घेऊ शकतो. तर इथे मी हे जे तांब्या आहे ना, या तांब्याने 3 तांब्या पाणी घेतलेलं आहे. यापैकी 1 तांब्या मी काढून घेणार आहे, कारण आपलं जे चीक आहे जर तांब्याने मोजलं तर 2 तांबे भरत होतं. तर जर नंतर आपल्याला पाणी लागलं किंवा पाण्याची गरज पडली, तर आपल्याला यामध्ये थंड पाणी नाही घालायचंय. हे गरम पाणीच घालायचं आहे. म्हणूनच हे पाणी आपण आधीच काढून घ्यायचं, म्हणजे थोडं जास्त ठेवायचं आणि गरम झालेलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. आता हे जे पाणी आहे त्याला छान उकळी येऊ देऊ. तर हे बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. इथे 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पण मला थोडं परफेक्ट मीठ लागतं. मी कमी नाही घालू शकत. म्हणजे मी सुरुवातीला कमी घातलं. थोडंसं टेस्ट करून पाहिल्यानंतर मला असं वाटलं, की थोडं मीठ कमी आहे म्हणून मी नंतर पण घातलेलं आहे. पण इथे जर मी तुम्हाला एक्झॅक्ट मेजरमेंट सांगितलं तर 2 ते 2.5 चमचे मी इथे मीठ घातलेला आहे. जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने. आता आपल्याला हे चीक यामध्ये घालायचंय. तर चीक लगेच खाली बसतो, तळाला बसतो. म्हणून जेव्हा हे चीक आपण घालतो ना, तर तेव्हा या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे यामध्ये घालायचं. हे घालत असताना एक जण हे घालायचं आणि दुसरं जण त्याला फेटत राहायचं किंवा रेटत राहायचं असं म्हणतात. तर ते करायचं. तर असा घोट्या आहे आमच्याकडे, म्हणजे माझ्याकडे नाहीये. मी शेजाऱ्यांकडून आणला आणि या घोट्याने असं मिक्स करायचं. आता या भांड्याला आपण थोडंफार चीक लागलेलं आहे ना, त्यामध्ये हे जे गरम पाणी आपण करून ठेवलं होतं त्यापैकी थोडं गरम पाणी घालू आणि हे पण सगळं यामध्ये घालून घेऊ. तर अगदी थोडं अर्धा कप वगैरे आणि ते सगळं पाणी यामध्ये घालू आणि या पद्धतीने हा चीक तयार करून घेऊ. तर हे बघा किती मेहनत लागते. तरी ही मेहनत करण्यासाठी 4 हात लागणार होते. दोघी जणी लागतात. कारण एक जण पातेलं पकडावं लागतं आणि एकाने ते करावं लागतं. तर ते जे चीक काढण्याचं काम आहे सुरुवातीला मी केलं. पण त्यानंतर मग त्या काकूंनी केलं. म्हणजे दोघींनी मिळून आम्ही हे चीक तयार केलं. तर तुम्ही बघू शकता किती याला मेहनत लागते. इथे गॅसवर आणि थोडं वर होतं ना, तर ते व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं. म्हणून आम्ही ते खाली घेतलं पातेलं आणि त्यानंतर याला छान असं मिक्स करून घेतलं. आता याला आपल्याला वाफ काढायची आहे. तर 15 ते 20 मिनिटं मस्त याला दणदणीत वाफ काढून घ्यायची. गॅस खूप अगदी कमी ठेवायचा आहे आणि एक 5-5 मिनिटाने याला मिक्स करायचं आहे. या चमच्याला किंवा घोट्याला जे काही चीक लागलेलं असेल, जे काही पीठ लागलेलं असेल, ते सगळं काढून घ्यायचं. तर हे बघा, या काकूंनी मला मदत केली. या व्हिडिओद्वारे मी त्यांना थँक यू म्हणते आणि त्यानंतर आमचं हे जे पीठ आहे ते पण छान शिजलं होतं. शिजतपर्यंत आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि आता हे बघा, इथे पाण्यामध्ये चीक टाकल्यानंतर पासून अर्धा तास झालेला आहे. तर अर्ध्या तासामध्ये म्हणजे त्याच्यानंतर जे आपण मिक्स वगैरे करून झाल्यानंतर 20 मिनिटानंतर मी हे झाकण उघडलं. मध्ये एकदा मी हलवून घेतलं होतं आणि त्यानंतर परत झाकण ठेवून 20 मिनिटानंतर हे उघडलं. सुरुवातीपासून आतापर्यंत अर्धा तास झालेला आहे शिजण्याचा आणि मी आता परत एकदा याला छान मिक्स करून घेते आणि चेक करते की आपलं पीठ शिजलं आहे का त्याला अजून शिजवायची गरज आहे ते. हे मी अजून 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. कारण आपलं जे चीक आहे ना ते अजूनपर्यंत शिजलं नाहीये. कसं शिजतं किंवा शिजल्यानंतर ते कसं दिसतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे चीक किंवा हे पीठ 15 मिनिटं आपण हे शिजायला ठेवलेलं आहे. याला अजिबात काही करायची गरज नाही, बघण्याची गरज नाहीये. तर तोपर्यंत आपण तयारी करून घेऊ. काय तयारी? तर जेव्हा आपण पापड किंवा कुठलेही पदार्थ उन्हामध्ये वाळवण्यासाठी जातो, तर सुरुवातीला तर स्वतःची काळजी पण घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे.
इतक्या रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला 1 तास, 1.5 तास, 2 तास बसायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. तर मी हे जे सनस्क्रीन आहे ना, हे हाताला, पायाला, त्यानंतर चेहऱ्याला पूर्ण छान लावून घेत आहे. भरपूर क्वांटिटीमध्ये लावलेली आहे आणि छान आता याला एक 15 मिनिटं असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपलं जे बाकी तयारी आहे ती सगळी करून घ्यायची आहे. आता मी उन्हात जाण्यासाठी तयार आहे. तोपर्यंत आपलं पीठ पण इथे छान शिजलेलं आहे. कसं शिजतं हे तुम्हाला दाखवते. जेव्हा आपण मिक्स करतो ना, तर हे बघा या पद्धतीने चमचाला असे काटे येतात. काटे येतात म्हणजे जेव्हा काढल्यानंतर असे काटे दिसतात खाली, जसे बर्फाचे काटे कसे असतात किंवा बर्फ आपण एकाच म्हणजे पाणी आणि त्याला जर पाणी निघत राहिलो आणि त्याला आपण फ्रीज केलं, तर ते कसे काटेरी असे दिसतात ना, तसेच या पद्धतीने असे खाली चमचाला ते पडल्यानंतर थोडासा असा काटा दिसतो. म्हणजेच याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ते छान शिजलेलं आहे. आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी आपल्या कुरड्या दाखवल्या तर त्या अजिबात तुटल्या नाहीये. जर पीठ चांगलं शिजलेलं असेल तर आपल्या ज्या कुरड्या आहे अजिबात तुटत नाही. तर ही एक महत्त्वाची टिप आहे. आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित चांगलं शिजलं पाहिजे. सनस्क्रीन तर आपण लावून घेतलं. आता अजून तयारी करायची म्हणजे साच्याला सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं. तर या पद्धतीचा साचा म्हणजे शेवचा जो साचा असतो जाड शेवचा तो घेतलेला आहे. म्हणजे ते अटॅचमेंट घेतलेलं आहे. ते लावून घेतलं आणि पूर्ण साच्याला तेल लावून घेतलं. म्हणजे जे काही आपण ह्याच्यामध्ये घालू, पीठ घालू, चीक घालू तर ते चिटकणार नाही. आता हा साचा मी बंद करते आणि हे सगळं टेरेसवरती घेऊन जाते. तुमच्याकडे घरात जर ऊन येत असेल तर तुम्ही घरात किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे पण या कुरड्या वाळत टाकू शकता. अशी एक साडी मी घेतलेली आहे ज्यावरती आपल्याला या कुरड्या घालायच्या आहे. तुम्ही प्लास्टिकचा पेपर म्हणजे प्लास्टिकची शीट पण घालू शकता. पण इतकी मोठी शीट माझ्याकडे नव्हती तर मी बरेचसे पदार्थ या साडीवरतीच घालते. तर व्यवस्थित खाली जे आहे ना ते धूळ वगैरे नसावी आणि व्यवस्थित स्वच्छ जागेवरती ही साडी घातली. आता आपण कुरड्या तयार करायला घेऊ. तर हे बघा या पद्धतीने टाईट असं भरायचं. अजिबात हवा घेऊ म्हणजे ठेवू नका किंवा थोडंसं रिकामं ठेवू नका. नाहीतर आपली जी कुरडी आहे ना ती व्यवस्थित होत नाही आणि ती तुटते. तर हे बघा आपली कुरडई किती छान अशी तयार होत आहे. तर याच पद्धतीने मी सगळ्या कुरड्या तयार करून घेतल्या. हे बघा इतक्या माझ्या तयार झालेल्या आहे. 50 ते 60 कुरड्या झालेल्या आहे. आता या मी 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये पूर्ण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वाळवून घेतल्या. आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र आपली ही कुरडई तयार झालेली आहे आणि अजिबात एकही कुरडई तुटली नाहीये. तुम्ही बघू शकता. तर आता ही आपण तळून बघू. बघितलं किती छान फुलत आहे. तेलामध्ये टाकल्या मस्त अशी दुप्पट ही कुरडई फुलत आहे. कुरडई तळताना तेल पण व्यवस्थित गरम पाहिजे. थंड तेलामध्ये जर कुरडई फोडली तर ती व्यवस्थित फुटली जात नाही आणि जास्त गरम तेलामध्ये फोडली किंवा तळली तर ती अशी लालसर होते. म्हणूनच इथे तेल पण अगदी परफेक्ट पाहिजे, गरम पाहिजे आणि मीडियम गॅसवर या कुरड्या सगळ्या तळून घ्यायच्या. तर मी इथे 2च या कुरड्या तळून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता अगदी डबल किंवा दुप्पट इथे ही कुरडई तयार झालेली आहे. इथे 2 किलोच्या प्रमाणामध्ये माझ्या 50 ते 60 कुरड्या झालेल्या आहेत. आपलं चीक किती निघतं त्यावरती पण डिपेंड आहे की आपल्या कुरड्या किती होणार आणि जे चीक आहे ते पण थोडं कधी वाया गेलं किंवा मग आपल्याला बऱ्याचदा ते खाण्यासाठी पण ठेवावं लागतं. तर आमच्याकडे पण म्हणजे मला म्हणा किंवा आयुषला हे जे चीक आहे ना ते आवडतं म्हणून मी थोडंसं ठेवलेलं पण सुद्धा होतं. तर या पद्धतीने माझ्या 50 ते 60 इतक्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर असं इथे जे मी सांगितलेलं आहे तर ही क्वांटिटी वापरून तुम्ही जास्त प्रमाणात कुरड्या पण करू शकता. तर बघितलात ना किती पांढरी शुभ्र अशी ही आपली कुरडई तयार झालेली आहे. तळल्यानंतर पण अजिबात लाल दिसत नाहीये. अगदी पांढरी शुभ्र ही आपली कुरडई तयार आहे. तर चला याच पद्धतीने कुरड्या करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कुरड्या कशा झाल्या. तर ही भरपूर मेहनतीची गव्हाची कुरडी करण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.